वेगळ्या विदर्भाच्या समर्थनासाठी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला। मुंबईत येऊन वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्याचं समर्थन करू देणार नाही अशी मनसेच्या कार्यकर्त्यांची भूमिका होती। विदर्भ जनआंदोलन समितीनं स्वतंत्र विदर्भ राज्य काळाची गरज या विषयावर पत्रकार परिषद घेतली, त्यात हा प्रकार घडला। मराठा समाजाच्या मोर्चांना प्रत्युत्तर देण्यासाठी दलित समाजानं प्रतिमोर्चे काढावेत यासाठी भाजप आणि संघाचे लोकप्रतिनिधी आग्रही असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलाय। भाजपचे खासदार अमर साबळे यांनी प्रतिमोर्चाची भाषा सगळ्यात आधी केल्याचंही आंबेडकरांनी म्हटलंय। मी आंबेडकरी चळवळीच्या सर्व कार्यकर्त्यांना असणारं आवाहन करतोय की कोणीही मोर्चे काढायचं, कोणीही मराठा समाजाने काढलेल्या मोर्चाच्या विरोधात मोर्चा काढायचा नाही। ज्यांनी कोणी काढण्याचा प्रयत्न केला आणि करेल तो RSS BJPचाच कार्यकर्ता आहे, एवढं लोकांनी त्याच्यामध्ये लक्षात घ्यावं। मोर्चे काढायला सांगणं हे माझ्या अंदाजानं भांडणं लावण्याच्या दृष्टिकोनातून टाकलेली पावलं आहेत आणि BJPलाच माझ्या दृष्टीने इथे असणारा अरागच पाहिजे असं एक दिसते। दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी केलेले आरोप खासदार अमर साबळे यांनी फेटाळले। प्रतिमोर्चासाठी मी आग्रही नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। मराठा समाजाचे जे मोर्चे निघत आहेत त्याला प्रतिमोर्चा हा दलित समाजाचा निघाला पाहिजे असं कधीही मी म्हटलं नव्हतं आणि अशा पद्धतीनं प्रतिमोर्चा निर्माण होऊन या महाराष्ट्रातील समाज स्वास्थ्य बिघडावं, सुशांतता ढवळून निघावी असं कोणतंही विधान मी केलेलं नाही। यांनी केलंय। दलितांनी याच्या विरुद्ध मोर्चे काढून उगाच इथे जातीय तेढ निर्माण करू नये आणि काही जे मोर्चे काढणारे आहेत ते काही राजकीय पुढाऱ्यांच्या हातातलं पाहुलं म्हणून पाहत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये दंगे धोपे करण्याचा प्रयत्न चालू आहे असं माझं मत आहे आणि त्यामुळं आंबेडकरी समाजाला आणि समस्त या महाराष्ट्रातल्या जनतेला माझं आव्हान आहे की अशा मोर्चांमध्ये सामील होऊ नये। मराठा समाजातर्फे राज्यात सुरू असलेली मूक आंदोलनं, मोर्चे यावर चर्चा करण्यासाठी आणि रणनीती ठरवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षावर भाजपमधल्या वरिष्ठ आणि मराठा नेत्यांची बैठक बोलावली आहे, ज्यावर सद्य परिस्थितीवर चर्चा, राज्य सरकारवर होणारे परिणाम, जिल्हा परिषद निवडणूक पार्श्वभूमी यावर चर्चा होणार आहे। गोव्याचे माजी संघचालक सुभाष वेलिंगकर भाजप विरोधात बंड पुकारलाय। खरं पण वेलिंगकरांच्या जागी आलेल्या लक्ष्मण बेहरे यांनीही वेलिंगकरांची सरी ओढली आहे। मातृभाषेतून शिक्षणाच्या मुद्द्यावर वेलिंगकरांनी बंडाचा झेंडा उभारलाय। नवनियुक्त संघचालक बेहरेनेही याच मुद्द्यावरून संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकरांवर टीका केली आहे। पर्रीकर यशस्वी राजकारणी आहेत म्हणूनच ते संरक्षण मंत्री आहेत, मात्र गोव्याचे मुख्यमंत्री असताना माध्यमाचा मुद्दा व्यवस्थित हाताळला नाही असं बेहरेंनी म्हटलंय। शिक्षणाचे माध्यम हे मातृभाषाच असावं ही सर्वसामान्यांची भावना आहे आणि संघाचा या मागणीला पाठिंबा आहे असंही त्यांनी सांगितलंय। दरम्यान वेलिंगकरांना भारतीय भाषा संरक्षण मंचाचं काम आणखी जोमानं करता यावं यासाठी संघचालक पदाच्या जबाबदारीतून मुक्त केल्याचंही बेहरे यांनी सांगितलंय। कुलाबा ते सिब्स या मेट्रो 3 प्रकल्पावरून शिवसेना भाजपमधील संघर्ष तीव्र होण्याची चिन्ह आहेत। या मेट्रो प्रकल्पाला जमीन देण्यास शिवसेनेनं नकार दिला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताब्यात असलेल्या नगरविकास विभागानं मेट्रो 3 प्रकल्पासाठी जमीन देण्याचे आदेश मनपाला दिलेत। मेट्रो 3 प्रकल्पासाठी गिरगावसह 24 ठिकाणांची जमीन कायमची मेट्रो रेल कॉर्पोरेशनला हस्तांतरित करायची आहे, मात्र याला शिवसेनेनं रस्त्यावर उतरून विरोध केला होता। तर दुसरीकडे मुंबई मनपात सत्तेत असलेल्या शिवसेनेनं जमीन देण्याचा ठराव रद्द केला होता। मात्र विशेष अधिकाराचा वापर करून नगरविकास विभागानं जमीन हस्तांतर करण्याचे आदेश महापालिकेला दिले। यावरून शिवसेना भाजपमध्ये आणखी संघर्ष पेटण्याची चिन्ह आहे। मुंबईत BKC मधल्या भूखंड प्रकरणी मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडे कोट्यवधींची थकबाकी आहे। रिलायन्सनं MMRDAला कोट्यवधी रुपयांचा अतिरिक्त प्रीमियम दिलेलाच नाही। MMRDAला रिलायन्सकडून भूखंडाच्या अतिरिक्त प्रीमियमपोटी तब्बल 1577 कोटी रुपये येणं बाकी आहे। MMRDAनं BKCतील भूखंड 99 वर्षांच्या भाडेतत्वावर दिलेत। या भूखंडावर ठरलेल्या मुदतीत बांधकाम झालं नाही तर MMRDA अतिरिक्त प्रीमियम आकारून मुदतवाढ देते। अशा भूखंडधारकांची माहिती RTI कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मागवली होती, त्यात ही धक्कादायक माहिती समोर आली आहे।
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जागा अखेर ठरली आहे. महापौर बंगल्यात बाळासाहेबांचं स्मारक होणार आहे. बाळासाहेबांचं स्मारक कुठे बांधण्यात यावं यासाठी स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. त्या समितीनं यावर शिक्कामोर्तब केलाय. या समितीनं मुंबईतल्या अनेक जागांचा अभ्यास केल्यानंतर महापौर बंगल्याची जागा या स्मारकासाठी निश्चित केली आहे. या ठिकाणी स्मारक झाल्यानंतर मुंबईच्या महापौरांचं निवासस्थान मुंबईत अन्य ठिकाणी हलवण्यात येणार आहे. या निर्णयाला मनसे आणि काँग्रेसचा मात्र विरोध आहे. मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आणि दिवावासियांसाठी खुशखबर. नोव्हेंबरपासून दिवा रेल्वे स्टेशनवर फास्ट लोकल थांबणार आहे. दिव्याला जलद लोकल थांबण्यासाठी प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणाचं काम सध्या सुरू आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत हे काम संपेल. त्यानंतर नोव्हेंबरपासून मध्य रेल्वेच्या फास्ट लोकल दिवा स्टेशनवर थांबणार आहे. सुरुवातीला दिवसभरात फक्त 10च फास्ट लोकलचे हॉल्ट दिले जाणार आहेत. तुळजापूर मंदिरातील प्रवेशद्वाराच्या वादाबाबत आज मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. नवरात्रोत्सव काळात तुळजापूरच्या भवानी मंदिरात भाविकांसह इतर सर्वांना महाद्वार मार्गे प्रवेश देण्याची आग्रही मागणी तुळजापूर शहरातील पुजारी व्यापाऱ्यांनी केली आहे. पण चेंगराचेंगरी आणि सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून प्रशासन मात्र मागील वर्षीप्रमाणेच घाटशीळ मार्गेच प्रवेश देण्यावर ठाम आहे. त्यामुळे तुळजापूरमध्ये याबाबत प्रशासन आणि पुजारी व्यापाऱ्यांमध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहे. याबाबत काही दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं देखील झाली आहेत. या आंदोलनाला स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनी पाठिंबा दिलाय, तर दुसरीकडे प्रशासनाच्या बैठका सुरू असून यातून समाधानकारक तोडगा निघेल असा विश्वास जिल्हाधिकारी मंदिर संस्थानचे अध्यक्ष प्रशांत नारनवरे यांनी व्यक्त केलाय. दरम्यान या महत्त्वाच्या विषयावर आजच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. भामरागडमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसानं चांगलंच बस्तान बसवलंय. संततधार पावसानं पर्लकोटा नदीला पूर आला असून भामरागडचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलाय. रविवारी रात्री पुराचं पाणी वाढलं आणि त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली भामरागड मार्गावरची वाहतूक ठप्प झाली. काही काळासाठी दळणवळण सुरू झालं, मात्र पुन्हा पर्लकोटाच्या पुलावर 1 ते 2 फूट पाणी वाढल्यानं शेकडो महिला आणि नागरिक 15 तास अडकून पडले. एकमेकांना पकडून साखळी करत या पुरातून महिलांनी घरची वाट धरली. प्रशासनाकडून मात्र पुरातून प्रवास करू नका असा एका ओळीचा संदेश पाठवण्याव्यतिरिक्त कोणतीही मदत झाली नाही. शासनाचा महसूल बुडवत परवान्यांपेक्षा अधिक क्षमतेनं वाळू वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि तालुका पोलिसांच्या मदतीनं महसूल विभागानं कारवाई करत 20 ट्रक ताब्यात घेतले. मुंबई आग्रा महामार्गावर वाकेफाटा इथं ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे 5 लाखांहून जास्त दंड वसूल करण्यात आला. धुळे, नंदुरबार, शहादा, सारंगखेडा इथून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करून त्याची नाशिककडे वाहतूक होते. महसूल खात्यातील काही अधिकारी आणि वाळू माफिया संगनमत करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवीत वाळूची तस्करी करतायत. महसूल विभागानं केलेल्या अचानक कारवाईमुळे वाळू माफियांना चांगलीच चपराक बसली आहे. बकरी ईद निमित्त जळगाव शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज अदा करत एकमेकांना गळाभेट घेत शुभेच्छा दिल्या. ईद निमित्त मैदानावर खास तयारी करण्यात आली होती. हजारो मुस्लिम बांधव ईद निमित्त पारंपरिक वेशभूषेत होते. बकरी ईद मालेगावसह परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली. मालेगावच्या पोलीस कवायत मैदानावरील मुख्य ईदगाह मैदानावर मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी सामुदायिक नमाज अदा केली. यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. देशात सुखशांती आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी विशेष दुआ करण्यात आली. सणासुदीच्या काळात ग्राहकांना फसवणाऱ्या 612 दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. वैध मापन यंत्रणेनं ही कारवाई केली आहे. यामध्ये प्रामुख्यानं मिठाईची दुकानं आणि डेकोरेशनच्या दुकानांचा समावेश आहे. मुंबईतल्या 1200 दुकानांवर छापे टाकण्यात आले. ग्राहकांना माल जास्त किमतीला विकणं, वजनामध्ये फेरफार करणं, किमतीमध्ये फेरफार करणं अशा गुन्ह्यांसाठी कारवाई करण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात या पदार्थांचा खप वाढतो. त्यावेळी जास्त कमाई करण्यासाठी अशा पद्धतीनं घोटाळे केले जातात. त्यामुळे ग्राहकांनीही सावध राहावं असं आवाहन करण्यात आलं. महापालिकेच्या परवानगीशिवाय मंडप उभारणाऱ्या गणेशोत्सव मंडळांवर महापालिका नियमानुसार कारवाई करणार आहे. परवानगीशिवाय मंडप उभारणाऱ्या गणेशोत्सव मंडळांची नोंदणी रद्द करण्यासाठी महापालिका न्यायालयात जाणार असून त्याबाबतच्या हालचाली महापालिका प्रशासनानं सुरू केल्या आहेत. धर्मादाय आयुक्तांकडे मंडळांनी नोंदणी केलेली असल्यानं त्यांच्याकडून महापालिका या मंडळांची यादी घेणार आहे. यंदाच्या गणेशोत्सवात एकूण 737 मंडळांना परवानग्या नाकारण्यात आल्या होत्या.
मुलीच्या प्रेमविवाहाला विरोध करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक सासऱ्यानं जावयाची गळा दाबून हत्या केली आहे. अमरावतीमधल्या संजय गांधीनगरमध्ये ही घटना घडली आहे. तुकाराम ढोके यांनी त्यांचा जावई सचिन सिमोलिया याची हत्या केली आहे. सचिन बेपत्ता झाल्याची तक्रार अमरावतीमधल्या फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात 4 महिन्यांपूर्वी नोंदवण्यात आली होती. या घटनेचं गूढ उलगडत नव्हतं. अखेर सचिनच्या आईनं याचा पाठपुरावा सुरूच ठेवला आणि अखेर सत्य बाहेर आलं. कावेरी पाणी वाटपावरून कर्नाटकात वातावरण पेटलंय. हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आज एक उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. तर बंगळुरूमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी 15,000 पोलिसांचा फौजफाटा संपूर्ण शहरात तैनात करण्यात आला आहे. पोलिसांच्या मदतीला विविध फोर्सेसही आल्या आहेत. बेंगळुरूमधील वातावरणातला तणाव आता निवळलाय. मात्र कायदा सुव्यवस्था मोडणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा कर्नाटक पोलिसांनी दिला आहे. तामिळनाडू आणि कर्नाटकमधल्या जनतेला शांतता राखण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय. संवेदनशीलतेनं वागा आणि नागरिक जबाबदाऱ्यांचं भान ठेवा असं आवाहन त्यांनी केलंय. कालच्या हिंसाचारामुळे अतिशय दुःख झाल्याचं मोदींनी म्हटलंय. लोकशाहीत संवाद साधून प्रश्न सुटतात असंही ते म्हणाले. राष्ट्रहिताला सर्वोच्च महत्त्व देत कर्नाटक आणि तामिळनाडूमधील जनता शांतता प्रस्थापित करण्याला आणि उपाय शोधण्याला प्राधान्य देईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केलाय. जम्मू काश्मीरमधल्या 10 जिल्ह्यांमध्ये आज संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कुठल्याही अनुचित घटना घडू नये यासाठी हेलिकॉप्टर्स आणि ड्रोनची नजर राहणार आहे. विजय मल्ल्याच्या आलिशान किंगफिशर व्हिलाचा 19 ऑक्टोबरला लिलाव होणार आहे. SBI कॅब्सनं लिलावाची ही तारीख जाहीर केली आहे. या लिलावासाठी 85.29 कोटी बेस प्राईस ठेवण्यात आली आहे. गोव्यातल्या प्रसिद्ध कॉन्डोलिम भागात ही किंगफिशर व्हिला आहे. किंगफिशर व्हिलाचा 12,350 स्क्वेअर मीटर इतका क्षेत्रफळ आहे. ज्यांना या लिलावात भाग घ्यायचा आहे ते 26 आणि 27 सप्टेंबरला गोव्यामधील किंगफिशर व्हिला पाहू शकणार आहेत. अल्लाप्रती अखंड निष्ठा आणि त्यागाचा संदेश देणाऱ्या बकरी ईदचा आज मुस्लिम बांधवांमध्ये देशभर उत्साह आहे. दिल्लीच्या जामा मशिदीत आज सकाळी सामूहिक नमाज अदा करण्यात आली आहे. इस्लाम धर्मातला हा दुसरा मोठा सण मानला जातो. आजच्या दिवशी बकरीची कुर्बानी देण्यात येते. वाघा बॉर्डरवरही बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. दिवाळीत भारतीय सैन्य पाकिस्तानच्या सैन्याला मिठाई देतं तर ईद निमित्त पाकिस्तानी सैन्य भारतीय सैन्याला मिठाई देतं. या परंपरेनुसार पाकिस्तानी सैन्यानं भारतीय सैन्याला मिठाई देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. आग्र्यात बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली. प्रेमाचं प्रतीक असलेल्या ताजमहल समोर यावेळी मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली आणि ईदच्या शुभेच्छाही दिल्या. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.